महाराजांची आमची अस्मित असलेला पुतळा दुर्दैवाने आज पडला। परंतु हा पुतळा गेल्या 6 महिन्यापूर्वी घाई गडबडीने मोदींच्या दौऱ्याच्या वेळी बसवला होता। 6 महिने सुद्धा झाले नाही आणि त्याचवेळी तिथल्या स्थानिक नागरिकांची हे होती की हे काम निकृष्ट चालू आहे। परंतु त्यावेळी ते विरोधक आहेत, त्यांना सरकारची दिशा करून ते दाबण्यात आलं आणि आज हा पुतळा दुर्दैवाने पडला आणि महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कुठे हा पुतळा कधी पडल्याची आपण गोष्ट ऐकत नाही। परंतु सरकारने खुद्द पंतप्रधानांनी केलेला पुतळा या ठिकाणी पडला, म्हणजे सरकारच्या कामाचे वाबाडे आज निघालेले आहेत। परंतु ते वाबाडे जाऊन देत, परंतु ज्या गोष्टी पुतळ्याला भ्रष्टाचाराच्या गोष्टी ज्या पुतळा पडण्यास कारणीभूत आहेत त्यांच्यावर संध्याकाळपर्यंत प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने FIR दाखल केली नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र असं आंदोलन संध्याकाळपर्यंत आम्ही त्यांना वेळ दिली आहे। FIR दाखल झाली पाहिजे, ज्यांनी बांधकाम केलं या पुतळ्याचं स्ट्रक्चर ऑडिट केलं या सगळ्यांवर FIR दाखल झाली पाहिजे आणि ही अस्मिता महाराष्ट्राची आणि त्यामुळे या पुतळ्यावर जो पण FIR होत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्त बसणार नाही। नमस्कार। आज मालवण राजकोट येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि याबाबतच्या सगळ्या शिवप्रेमीच्या किंवा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सगळ्याच नागरिकांच्या भावना थोड्याशा या विषयामध्ये वेगळ्या पद्धतीच्या आहेत आणि त्या सगळ्या भावनांचा आम्ही आदर करतो। खरं तर या सगळा पुतळा हे मालवणचं वैभव होतं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये काही तांत्रिक याच्यामुळे खरं तर नेव्हीच्या अखत्यारीतील या पुतळ्याचं बांधकाम झालं आणि त्याचं अनावरणसुद्धा झालं होतं। परंतु मला असं वाटतं की आता जी काही नैसर्गिक परिस्थिती आहे या सगळ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये अनेक आपत्तीला आपल्याला सामोरं जावं लागलं। त्यातलीच एक आपत्तीवजा ही घटना आहे की ज्यामुळे कदाचित प्रचंड वाऱ्याचा वेग असू शकतो आणि काही कारण असू शकतं। थोडक्यात तांत्रिक काहीतरी बाबींमुळे हे सगळी दुर्दैवी घटना घडलेली आहे। तर त्यामुळे या सगळ्या तांत्रिक बाबीमध्ये काय चुकलं काय झालं या सगळ्याबाबतची एक सखोल चौकशी निश्चितच होईल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचा मानबिंदू असलेल्या या सगळ्या पुतळ्याच्या उभारणीचं काम आपलं सरकार निश्चित हाती घेईल आणि ते खूप लवकरात लवकर पूर्ण होईल। आम्ही सगळ्यांच्या भावनांचा आदर करतो आणि आव्हानही करतो की हे थोडंसं नैसर्गिक आणि काही तांत्रिक चुकीमुळे घडलेली घटना आहे, तर कृपया याबाबतीत कुठल्याचं राजकारण न येता सगळ्यांनी आपण शिवप्रेमी म्हणून या सगळ्या घटनेला सामोरं गेलं पाहिजे आणि असं सामोरं जाऊन पुन्हा एकदा हा मानबिंदू असलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा एका दिमाखामध्ये उभं करण्याच्या मागे सगळ्यांनी आपलं सहकार्य दिलं पाहिजे। आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुद्धा आमची सगळी या पद्धतीची सगळी रचना सुरू झालेली आहे, या बाबतीतली सगळी तयारी सुरू झालेली आहे। पुन्हा एकदा मी सगळ्यांना आवाहन करतो की शिवप्रेमींनी या सगळ्या घटनेमध्ये सगळ्यांनी एक होऊन चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा हे जे आपण राजकोटचं वैभव उभं केलेलं होतं ते पुनर्प्रस्थापित करूया। धन्यवाद।